नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा फॉर्म आम्ही सबमिट केला होता, पण आमचा जो फॉर्म आहे रिजेक्ट झालेला आहे। रिजेक्ट झाल्यानंतर एडिटचं ऑप्शन आम्ही शोधत होतो पूर्ण ॲप्लिकेशनमध्ये, पण एडिटचं ऑप्शन काही आम्हाला मिळालं नाही। जर तुमचा पण फॉर्म जो आहे रिजेक्ट झाला असेल तर अशा प्रकारे एडिटचं ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे लवकरात लवकर। आमचा पण फॉर्म तुम्ही बघू शकता, अजूनपर्यंत एडिटचं ऑप्शन आलेलं नाही आहे। खूप जणांचा एक प्रश्न होता का आमचा जो फॉर्म आहे डिसअप्रूव्ह झालेला आहे, तर आम्हाला जे एडिटचं ऑप्शन जे आहे कधी मिळणार आहे। तर एडिटचं ऑप्शन जे आहे काही लोकांना दिलेलं आहे, पण काही लोकांना एडिटचं ऑप्शन दिलेलं नाही आहे। कारण का हे आहे, आपली जी साईट आहे लेक लाडकी बहीण योजनेची, ही साईट ऑलरेडी स्लो आहे आणि एडिटचं ऑप्शन जे आहे सर्वांना एक वेळा दिलं तर ही साईट आणि हँग होणार आणि स्लो होणार, म्हणून एडिटचं ऑप्शन जे आहे काही लोकांना आता दिलेलं आहे। त्यांचं सबमिट झाल्यानंतर आपल्याला पण एडिटचं ऑप्शन लवकरात लवकर मिळणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला एडिटचं ऑप्शन तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये शो होणार आहे। आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता, डिसअप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही एडिट करून रिसबमिट करू शकता फॉर्म, पण रिजेक्टेड झालेला फॉर्म जो आहे तुम्ही सबमिट करू शकत नाही। बघा तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे एडिटचा फॉर्म जसा तुम्हाला आला तेव्हा एडिट करून घ्या। जे काय तुमचा प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला दिलेलं असेल स्टार्टिंगला रिझनवर, तर रिझनवर क्लिक करा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते बघा आणि व्यवस्थित तो फॉर्म जो आहे सबमिट करा। आमचा जो प्रॉब्लेम होता तो होता ॲड्रेसचा। ॲड्रेस जो आहे आम्ही चुकीचा टाकला होता, तर ॲड्रेस जो आहे आम्ही आता एडिट करून, जसं एडिटचं ऑप्शन आलं तसं आम्ही ॲड्रेस एडिट करून रिसबमिट करणार आहे।